ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 26 मार्चचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आजचा भाग पण टू गुड आणि जबरदस्त दाखवलाय त्यांनी. सायलीने आज सचिनला डायरेक्ट धमकी देऊन टाकली आहे. सुरुवातीला सायली एवढी चौकशी करते सचिनची. सायली म्हणत असते, सचिन भाऊजी मला जाणून घ्यायचंय साक्षीची आणि तुमची भेट नेमकी कुठे आणि कशी झाली. सचिन म्हणत असतो, जाऊ द्या ना सायली वहिनी, तो विषय नको आणि मला त्याबद्दल आता काहीच बोलायचं नाहीये. असं म्हणून सचिन तिथून निघून जात असतो. सायली म्हणत असते, पण मला बोलायचंय ना, मला माझ्या प्रश्नांची पूर्ण उत्तरं हवी आहेत. तुम्ही जर म्हणतायत ना की सगळं संपलंय आता, तर तुम्ही माझ्या प्रश्नांची खरी खरी उत्तरं द्या. सचिन म्हणतो, हो मी तुम्हाला सगळी खरी उत्तरं देतो. जेव्हा मी कॅनडाहून इथे आलो होतो ना अस्मीसाठी, तेव्हा तेव्हा मी सुरुवातीला अस्मिताला सांगितलं नव्हतं मी नोकरी सोडली आहे म्हणून. मला स्वतःचं असं काहीतरी सुरू करायचं होतं, लाईक बिझनेस. आणि त्यासाठी ना मी एक ॲड पण दिली होती फायनान्शियल शोधण्यासाठी. आणि म्हणूनच साक्षी शिखरे फायनान्शियल म्हणून मला अप्रोच झाली. ती ॲड बघून ती मला अप्रोच झाली साक्षी शिखरे. सायली म्हणते, हो का, मग तुम्ही कुठे भेटलात. सचिन म्हणतो, आम्ही एका कॅफेमध्ये भेटलो. सायली म्हणते, अच्छा, मग व्यवसाय तुम्हाला म्हणजे करायचा होता, तर मग तुमच्यात आणि तिच्यात ते वेगळं नातं कसं काय तयार झालं. सचिन आता गडबडतो आणि म्हणतो, ते काय ना सायली वहिनी, साक्षी म्हणजे जिला मी समीरा शेखर म्हणून ओळखत होतो ना, तिला म्हणजे समीराला माझं बिझनेसचे प्लॅनिंग आयडियाज खूप आवडायचे. म्हणजे मी तिच्याशी सगळं ते डिस्कस करत होतो ना, आणि तिलाही ते आवडायचं हे सगळं. म्हणजे अस्मिताशी सुद्धा मी डिस्कस करायचा प्रयत्न करायचो. ती गरोदर होती ना तेव्हा, ती चिडचिड करायची, माझं ऐकून घ्यायची नाही. त्यामुळे साक्षी बरोबर माझ्या भेटी वाढल्या. आम्ही बरंच मीटिंग वगैरे करायचो, भेटायला लागलो जास्ती. आणि तिने कसं मला तिच्या जाळ्यात अडकवलं ते कळलंच नाही हो मला. सायली म्हणते, कसला व्यवसाय करणार होता तुम्ही. सायलीने त्याला एवढे सखोल प्रश्न विचारलेत की विचारूच नका. लगेच सचिन म्हणतो, मी ते इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस करणार होतो. सचिन असं म्हटल्या सायली म्हणते, अच्छा, वस्तू एका देशातनं दुसऱ्या देशात न्यायच्या हेच ना. सचिन म्हणतो, हो हो हो, करेक्ट करेक्ट वहिनी, हेच. सायली विचारते, मग कोणत्या वस्तू. सचिनला आता समजे ना काय उत्तर द्यावं सायलीला. सायलीला तो म्हणतो, हा म्हणजे नंतर आम्ही डिस्कस केलं वहिनी की इंटेरियर डिझायनिंगचा बिझनेस करूयात. सो आम्ही ना चेंजच केला प्लॅन. सायली म्हणते, अच्छा, म्हणजे आधी एक व्यवसाय ठरला, त्यासाठी गुंतवणूकदार ठरला आणि मग व्यवसायच बदलला. वा वा सचिन भाऊजी, मी पहिल्यांदाच ऐकलं हे. आता प्रियाचा आणि अस्मिताचा सीन घेतलाय. प्रिया म्हणत असते अस्मिताला, अस्मिता मला ना तुझं कौतुकच वाटतं बघ. अस्मिता म्हणते, कशाबद्दल ग. प्रिया म्हणते, तू सचिनच्या पाठीशी किती खंबीरपणे उभी आहेस. घरातले तर कोणी त्याच्याशी नीट वागत नाही, पण खरंच अस्मिता, तू ज्या पद्धतीने त्याला साथ देतीयस ना, ते बघून असं वाटतं की बायको असावी तर अशी. अस्मिता मनात विचार करते, ही एकटीच आहे जी माझ्या बाजूने बोलतेय. ही खरं बोलते का नाटक करते. हिच्यावर विश्वास ठेवायचा का नाही ठेवायचा काही कळत नाहीये, पण न ठेवलेलाच बरा, असं अस्मिता मनातल्या मनात बोलत असते. लगेच प्रिया कशी म्हणते, तुम्हा दोघा बहीण भावांमध्ये ही गोष्ट मात्र खास आहे. तुझ्यासारखा हाच गुण अश्विनमध्ये पण आहे. अश्विन सुद्धा माझ्या सगळ्या चुका पोटात घालतो बघ, आणि मी सुद्धा आधी केलेली चूक परत कधीच करणार नाही बघ अस्मिता, माझी खात्री आहे. सचिन सुद्धा परत ती चूक. आता लगेच अस्मिता म्हणते, अगं तन्वी तू जा आता, मला आराम करायचा आहे. प्रिया म्हणते, हरकत नाहीये, काही लागलं तर सांग हं मला. असं म्हणून प्रिया जात असते. तेव्हा अस्मिता म्हणते, थांब जरा तन्वी, माझं एक काम करशील का. प्रिया म्हणते, हो अस्मिता सांग ना, काय हवंय तुला, हेड मसाज करून देऊ का. अस्मिता म्हणते, नको ग. सचिन जर तुला बाहेर दिसला तर त्याला फक्त एवढं सांग की मी त्याला बोलवलंय म्हणून. हा निरोप मी घरच्यांपैकी कोणाला सांगितला तर कोणी निरोप देणार नाही ग त्याला. तू निदान व्यवस्थित बोलशील. प्रिया तिला म्हणते, हो सांगते हं. आता मनातल्या मनात विचार करते प्रिया, मला वाटलं होतं अस्मिता नावाच्या या दगडाला पाझर फुटलाच नाहीये, पण तिने सचिनला निरोप द्यायला सांगितला म्हणजे ती माझ्या जाळ्यात अडकण्याचे चान्सेस आहे. तर प्रिया हे मनातल्या मनात विचार करत असते. पुन्हा सायली आणि सचिनचा सीन दाखवला बघा. सायली सचिनचा पिच्छाच सोडत नाही बरं का. सायली आता त्याला पुढचा प्रश्न विचारते. सायली म्हणते सचिनला, तुम्ही गुंतवणूकदार जाहिरात बघून आला असं म्हणाले ना, बघू ती जाहिरात बघू जरा.
सचिनचा चेहरा पांढरा पडलेला आहे आता. सचिन थापा मारण्यात खरंच प्रियाच्या पुढे गेलेला आहे. सचिन म्हणतो ऍक्च्युली ना वहिनी ती जाहिरात नव्हती, सोशल मीडिया पोस्ट होती ती. सायली म्हणते अच्छा सोशल मीडिया पोस्ट होय. सचिन म्हणतो नंतर ना ती डिलीट झाली. सायली आता हसते आणि म्हणते हा अच्छा, काय आहे ना सचिन भाऊजी, मी सोशल मीडिया फारसा वापरत नाही, पण कसं ना ती सोशल मीडियावरची पोस्ट आपोआप स्वतःहून डिलीट होत नाही हे एवढं मला कळतं बरं का. यांना नक्की सांगते मी तुमच्या सोशल मीडियावरती डिलीट झालेली पोस्ट बघायला, त्यानंतर तुमचा व्यवसाय कुठला होता ते कळेल ना. सचिन गडबडून म्हणतो हा हा वहिनी, ऍक्च्युली आत्ता आठवलं की ती जी जाहिरात आहे ना ती एवढी मला उपयोगी पडली नाही हो, म्हणून ती स्वतःच डिलीट केली मी. सायली म्हणते कसं काय उपयोगी पडली नाही? नाही म्हणजे आता तर तुम्ही म्हणालात की ती जाहिरात बघून समीरा शेखर उर्फ साक्षी शिकरेने तुमच्याशी संपर्क साधला. सचिन म्हणतो ऍक्च्युली ना वहिनी, ती जी पोस्ट होती ना ती ती आमच्या एका कॉमन फ्रेंडने बघितली, समीराच्या आणि माझ्या, त्याने ओळख करून दिली माझी आणि समीराची. सायली म्हणते बरं, काय नाव मग त्या कॉमन फ्रेंडचं? पुन्हा आता सचिन गडबडतो बरं का. सायलीला काय उत्तर द्यावं ते त्याला आता उमजेच ना. आता मध्येच आता अर्जुन आणि चैतन्याचा सीन घेतलाय. अर्जुन काल त्या माणसाशी वाद घालत असतो ना, चैतन्य कसा बसा अर्जुनला शांत बसवतो आणि म्हणतो बस अर्जुन शांत हो आता. अर्जुन पुन्हा त्या माणसाशी डोकं लावायला जातो, जा आता जा. शेवटी चैतन्य म्हणतो ए बाबा अर्जुन थांब ना जरा, जा जा बाबा, ए बाबा तू जा, शांत हो तू पण प्लीज, शांत व्हा. शेवटी चैतन्य आता अर्जुनवर चिडतो आणि म्हणतो काय चाललंय रे बाबा तुझं, कशाला तू छोट्या छोट्या गोष्टीहून इश्यू करतोयस? अर्जुन म्हणतो तू त्याला कशाला सॉरी म्हणालास, त्याची चूक होती ना. चैतन्य म्हणतो तू जरा इथे थांब बरं बाबा, इथे बैस. आता तिथे बाजूला बर्फ गोळ्याची गाडी असते. चैतन्य तिथून बर्फ आणतो आणि अर्जुनच्या डोक्यावर ठेवतो. अर्जुनला म्हणतो अर्जुन आता जरा दीर्घ श्वास घे. अर्जुन म्हणतो काय पोरकटपणा लावलाय चैतन्य. चैतन्य म्हणतो काय करू मग, सकाळपासून तुझं डोकं भणकलंय, सकाळपासून तुझ्या डोक्याचे भणकलंय ना, त्यासाठी एकमेव ऑप्शन आहे बर्फाचा हा थंडावा तुझ्या डोक्यात उतरला ना की तू शांतपणे मला सांगशील काय झालंय ते. उगाच सकाळपासून चिडचिड करत सुटलायस रे अर्जुन, अरे काहीतरी बोल, शेअर कर बाबा माझ्याशी, सांग, उगा चिडचिड नको करूस. असा भडकलेला राहशील ना तर अवघड होईल. हा बर्फ डोक्यावर ठेव आणि सांग काय झालं. अर्जुन म्हणतो जाऊ दे, तुला सांगून काय उपयोग आहे, काय उपयोग आहे, तू मला तेच तेच बोलणार, कोणी माझ्या बाजूने कधीच बोलत नाही. चैतन्य म्हणतो असं काय करतो अर्जुन, अरे तुझीच बाजू घेतोय ना, अरे मला बाजू तर कळली पाहिजे ना तुझी त्यासाठी. अर्जुन आता चैतन्याला सांगतो, पण सगळं पुढच्या सीन मध्ये. पुन्हा सचिन आणि सायलीचा सीन घेतलाय. सचिन सायलीला उत्तर देतो अरे सायली वहिनी तो माझा मित्र नाही, माझा सोशल मीडिया मॅनेजर येतो. सायली म्हणते अच्छा मित्र नाही, सोशल मीडिया मॅनेजर, काय काय नाव आहे हो त्याचं? सचिन आता टेन्शन मध्ये बरं का. सचिन शेवटी म्हणतो का तुम्ही माझी उलट तपासणी घेताय सायली वहिनी, का? सायली म्हणते तुम्हाला उलट तपासणी वाटते सचिन भाऊजी, कारण तुम्ही सतत खोटं बोलताय. मुळात तुम्ही साक्षी शिकरेला कुठल्याही जाहिरातीसाठी आणि व्यवसायासाठी भेटलाच नव्हतात, तुमचे आधीपासून संबंध होते. आणि तुम्ही जे काही काल बोललात ना साक्षीने तुम्हाला डांबून वगैरे ठेवलं, तेही सगळं खोटं होतं, माझी खात्री आहे सचिन भाऊजी. आणि मुळात साक्षीने तुम्हाला जाळ्यात वगैरे अडकवलेलंच नाहीये, तुम्ही जाणून बुजून हे सगळं केलेलं आहे. सचिन म्हणतो नाही असं काही नाहीये. सायली म्हणते असंच आहे सचिन भाऊजी, तुम्ही सतत खोटी उत्तरं देताय, तुमची जी गडबड उडाली आहे ना ते त्यावरनं दिसतंय, सतत तुम्ही तुमची उत्तरं बदलली आहेत त्यावरनं हे दिसतंय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या डोळ्यातून दिसतंय की तुम्ही खोटं बोलताय. आज अस्मिताताई तुमच्या बाजूने, त्यामुळे आमचे हात दगडाखाली आहेत. पण आज तुम्हाला सांगतेय असा एक दिवस नक्की येईल ज्या दिवशी मी तुमचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणेल. मी तुम्हाला अस्मिताताईंचं आणि बाळाचं आयुष्य उद्ध्वस्त नाही करू देणार, शब्द आहे माझा तुम्हाला. सचिन आता या सायली पुढे निशब्द झालाय. सायलीने त्याला डायरेक्ट धमकी दिली आहे. प्रेक्षकांना मस्त दाखवला हा सीन, अशी धमक पाहिजे समोरच्या माणसाशी बोलायची. सायलीचं चारित्र्य शुद्ध आहे, त्यामुळे तिच्या धमक आहे सचिनला धमकी देण्याची. आणि सचिन तिच्या पुढे आता चुपचाप बसलाय, एक शब्दही बोलत नाहीये. याला म्हणतात खऱ्याची ताकद. मस्त होता सीन, प्रेक्षकांना आवडला, मला लाईक करायला विसरू नका. आता बघा अर्जुनने चैतन्याला त्याचा सगळा प्रॉब्लेम सांगितला. अर्जुन म्हणतो चैतन्य सायलीमुळे टेन्शन आलंय रे. सायली म्हणाली की ज्या क्षणी मला खरं कळेल त्या क्षणी मी नातं तोडेल. चैतन्य म्हणतो काय नातं तोडेल, असं का म्हणाली वहिनी, मला सगळं सांग अर्जुन, नेमकं काय झालंय.
मग आता जे काही काल अस्मिताच्या बाबतीत झालं ना, अस्मिता सायलीला प्रश्न विचारते आणि सायली त्यावर उत्तर देते, मला जर असं खोटं कोणी बोललं तर मी त्याच्याशी नातं तोडेल. सायली जे म्हटली ना ते अर्जुनने सगळं चैतन्याला सांगितलंय. चैतन्य म्हणतो, आता तुला सोल्युशन हवंय का माझ्याकडनं? तुला मी घसा फोडून सांगत होतो अर्जुन प्रॉब्लेम क्रिएट करू नको, पण तुला मात्र तेव्हा प्रॉब्लेम क्रिएट करायचा होता आणि आता तू मला वर तोंड करून म्हणतोयस की सोल्युशन दे. काय रे अर्जुन, माझ्याकडे काय बघतोयस, का चिडतोयस तू माझ्यावर? अर्जुन म्हणतो, हेच हेच मी सांगत होतो ना तुला आतापर्यंत, तू मलाच जबाबदार ठरवणार आहेस म्हणून मी गप्प बसलो होतो केव्हाचा. चैतन्य हसत असतो. आता अर्जुन म्हणतो, हसून तू माझं डोकं नको ना रे तापाऊस आता. चैतन्य म्हणतो, हो रे बाबा, कळलं मला तुझं डोकं तापलंय आणि तू माझं डोकं कधीही फोडशील, पण तुझ्या या प्रॉब्लेमवर एक सोल्युशन माझ्याकडे आहे. कंडिशन एकच, हे बघ, मी सोल्युशन सांगितलं की ते लगेच फॉलो करायचं. अर्जुन म्हणतो, सांग रे बाबा, तू म्हणशील ते सगळं करेल मी, तू सोल्युशन दे मला. चैतन्य म्हणतो, जा, आत्ताच्या आत्ता जा सायली वहिनीकडे आणि जे काही घडलं ते तिला सगळं खरं खरं सांगून टाकायचं. हे बघ, कसं तुला साक्षीबद्दल कळलं, कसं तू महिपतशी डील केलीस आणि कसं महिपतने नागराज विरुद्ध साक्ष दिली, सगळंच्या सगळं. अर्जुन म्हणतो, वा रे वा चैतन्य, बेस्ट. मी तुला माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सांगितला तर तू डबल करतोयस. चैतन्य म्हणतो, अरे बाबा, सायली वहिनीशी खरं खरं बोलास तर प्रॉब्लेम डबल कसा होणार आहे तुझा अर्जुन? अर्जुन म्हणतो, हो रे शाण्या, अरे माझ्या बायकोला मी सगळं खरं खरं सांगितलं तर ती शांतपणे ऐकेल का? हा, आणि मग ती म्हणेल का, हा म्हणून तुम्ही हे सगळं लपवलं होतं का माझ्यापासून? काही हरकत नाही, माझी काही हरकत नाही, असं बोलणार आहे का ती चैतन्य? अरे ती नुसत्या नजरेने माझे तुकडे तुकडे करेल. अरे ती आमच्यातलं नातं संपवेल रे. जाऊ दे बाबा, तुला काही समजत नाही, तू काही सोल्युशन देऊ नको. काय करायचंय मला काय नाही ते मी माझं बघून घेईल. जाऊ दे, सोड, माझं सोल्युशन मी बघून घेईल. चैतन्याला आता काही समजे ना, याला द्यावं उत्तर तर काय द्यावं. अर्जुन विनाकारण प्रॉब्लेम वाढवतोय असं मलाही वाटतंय. चैतन्याने दिलेलं सोल्युशन बेस्ट आहे. सायलीला जाऊन सगळं खरं खरं सांगितलं तर काय बिघडणार आहे? बापरे, हा प्रश्न खरंच खूप मोठा झालाय. हे अर्जुन आणि सायलीचं नातं तर नाही ना तोडणार प्रेक्षकांनो? मलाही टेन्शन यायला लागलंय आता. सायलीने आता त्या कॉलेजमध्ये फोन लावलाय बरं का. फोन लावल्या तिकडनं तो माणूस म्हणतो, वेलकम HS कॉलेज इन्स्टिट्यूट. सायली म्हणते, हां हॅलो, मला ना तुमच्या एका विद्यार्थिनीची माहिती हवी आहे. तिचं नाव तन्वी किल्लेदार आहे आणि तिचा रोल नंबर 4422 आहे. ती मागच्या वर्षीपर्यंत तुमच्या कॉलेजमध्ये शिकत होती अशी मला माहिती हवी आहे. त्यावरती तिकडनं ते म्हणतात, सॉरी, माफ करा, आम्ही आमच्या विद्यार्थ्याची माहिती तुम्हाला अशी देऊ शकत नाही. सायली म्हणते, हो मला मान्य आहे तुम्ही माहिती देऊ शकत नाही, पण ती असं सांगते की ती तुमच्या कॉलेजची विद्यार्थिनी आहे आणि मी तुमच्या वेबसाईटवर जाऊन पाहिलं, विद्यार्थिनींच्या नावात मला तिचं नाव दिसत नाहीये. त्यामुळेच मला असं वाटतंय की ती तुमचं कॉलेजचं नाव चुकीच्या गोष्टीसाठी वापरते आणि स्वतःचा फायदा करून घेते. लगेच तिकडनं ते प्रिन्सिपल का कोण आहेत माहीत नाही, पण ते म्हणतात, अच्छा हो का, थांबा मी तुम्हाला लगेच चेक करून सांगतो माझ्या सिस्टीममध्ये. मग सायली काही वेळ वाट बघते. आता ते त्यांच्या सिस्टीमवर चेक करतात आणि म्हणतात, आणि सायली आता काही वेळ वाट बघते असं त्यांनी दाखवलं आणि मध्येच कल्पनाताई म्हणतात, तन्वी जा बरं सायलीला बोलवणार. म्हणजे वेगळा सीन घेतलाय त्यांनी. सायली आता बेडरूम मध्ये वाट बघते त्यांनी माहिती पुरवण्याची, त्या कॉलेजच्या प्रिन्सिपलने माहिती पुरवण्याची. आणि इकडे कल्पनाताई म्हणतात, तन्वी जा बरं सायलीला बोलवणार. प्रिया म्हणते, मी? कल्पनाताई म्हणतात, मग मी जाऊ का? आता प्रिया सायलीच्या खोलीमध्ये येत असते. नेमकं सायली तिच्याबद्दलच माहिती घेते ना, तर थोडासा सस्पेन्स त्यांनी इथे रंगवला. काही सेकंड वेट केल्यानंतर, वाट बघितल्यानंतर ते प्रिन्सिपल सायलीला म्हणतात, हॅलो. सायली म्हणते, हां बोला. आता ते प्रिन्सिपल म्हणतात, हॅलो मॅडम, अहो मी मागील 3 वर्षातली लिस्ट चेक केली आहे, पण तन्वी किल्लेदार नावाची मुलगी आमच्या कॉलेजमध्ये नव्हतीच आतापर्यंत. सायलीला ही माहिती खूप धक्कादायक वाटते आणि ऑब्व्हियसली आहेच ही माहिती धक्कादायक. सायली म्हणते, बरं, मग तिच्याकडे तुमच्या कॉलेजचं ओळखपत्र कसं काय आलं? आणि त्यावर 4422 हा रोल नंबर आहे. आता ते प्रिन्सिपल म्हणतात, हो मॅडम, तो रोल नंबर चेक केला मी, तो गार्गी देशपांडे नावाच्या मुलीचा आहे, तन्वी किल्लेदार नावाच्या मुलीचा नाही आहे. प्रिया आता सायलीच्या खोलीच्या जिना चढतीये, इकडे सायली तिची माहिती घेते, असं सस्पेन्स रंगवला. सायली म्हणते, मग तिच्याकडे तुमच्या कॉलेजचं ओळखपत्र कसं? ते प्रिन्सिपल तिकडनं म्हणतात, मॅडम हे सगळं विचित्रच आहे, मी तुम्हाला माझा नंबर देतोय दुसरा, मला ना तुम्ही ID कार्डचा फोटो पाठवाल का? सायली म्हणते, हो लगेच पाठवते. हां. सायलीने लगेच त्यांना तो फोटो पाठवलाय.
आता ते चेक करायला लागतात बरं का ते आय कार्ड आणि म्हणतात, मॅडम अहो हे आय कार्ड आमच्या कॉलेजचं नाहीच आहे. अहो आमच्या कॉलेजचं आयडी कार्ड वेगळं आहे, हे फेक आयडी कार्ड आहे. तेवढ्यात प्रिया आता दार उघडून सायलीच्या खोलीत शिरतेच. सायली म्हणते, थांबा जरा 1 मिनिट. म्हणजे फोनवर त्या प्रिन्सिपलला ती म्हणते. आता प्रिया लगेच तिच्या जवळ येते आणि म्हणते, अगं आई तुला खाली जेवायला बोलवते सायली. सायली म्हणते, हो जा तू, मी येतेच. प्रिया म्हणते, तू कुठल्या महत्वाच्या कॉलवर होतीस का सायली? सायली म्हणते, हो. प्रिया म्हणते, अगं मग. सायली म्हणते, तू जा, आई वाट बघत असतील ना, जा तू, मी येते. प्रिया म्हणते, हो जाते ना, जाते. प्रिया कसा सुगावा घेत असते बघा, पण सायलीने तिला अजिबात काहीच कळू दिलं नाहीये. सायली जरा सेकंद वाट बघते, प्रिया दाराशी कान लावून उभी आहे का म्हणून बघते ती, आणि मग फोनवर बोलणं कंटिन्यू करते. सायली आधी विचार करते, बरं झालं हिने बोलणं ऐकलं नाही. सायली आता पुन्हा त्या प्रिन्सिपलशी बोलते, हॅलो, सर, मी म्हणजे तुम्ही मला खात्रीने सांगू शकाल का की हे ओळखपत्र फेक आहे? तिकडनं ते प्रिन्सिपल म्हणतात, अहो मॅडम खरं की त्या आय डी कार्डवरती कॉलेजचा शिक्काच नाहीये, तुम्ही नीट बघा. नाही म्हणजे हे आय डी कार्ड खोटंच आहे. सायली म्हणते, तुम्ही मला लिहून द्याल का की ही मुलगी तुमच्या कॉलेजची विद्यार्थिनी नाहीये म्हणून, आणि हिने तुमच्या कॉलेजमध्ये कधीच ॲडमिशन घेतलेली नाहीये ते? ते प्रिन्सिपल म्हणतात, हो मॅडम नक्कीच मी तुम्हाला लिहून देऊ शकतो. आमच्या कॉलेजच्या रेप्युटेशनचा प्रश्न आहे. कोणीतरी चुकीच्या पद्धतीने आमचा नावाचा वापर करतोय, तर आम्ही त्याला नक्की उघडकीस आणू आणि तुम्हाला मदतही करू. मी आजच तुम्हाला ते लेटर पाठवतो. कुठल्या ॲड्रेसवर पाठवायचंय ते मला माझ्या नंबरवर कळवा. सायली म्हणते, हो नक्की कळवते, आभारी आहे. फक्त त्याची एक कॉपी माझ्या फोनवर पण पाठवा. ते प्रिन्सिपल म्हणतात, हो मॅडम नक्कीच. आता सायलीने फोन ठेवलाय. सायली विचार करत असते, प्रिया तुझी पापं कधी उघडकीस येणार नाही असं वाटत होतं ना तुला, पण आत्ता सगळ्यांचा हिशोब लागतोय. तुझी सगळ्या बाजूने अशी कोंडी करेल ना मी, तुला कळणार पण नाहीये. बघत राहा प्रिया. पुढचा सीन त्यांनी घेतलाय सचिन आणि अस्मिताचा. सचिन आता पैशासाठी पुन्हा ड्रामा करायला लागतो बरं का अस्मिताजवळ. बाळाला त्याने जवळ घेतलेलं असतं मांडीवर आणि तो खेळवत असतो. बाळा तुझे बाबा आता तुला खेळवणार, तुझ्यासाठी खेळणी आणणार, आणि एकदम त्याचा चेहरा असा वेडावाकडा करतो रडवेला. अस्मिता म्हणते, काय झालं रे सचिन? अरे तू अचानक असा अपसेट का झाला? सचिन आता रडतो बरं का आणि म्हणतो, काय करू ग अस्मी, मी किती दुर्दैवी बाप आहे ग. मी माझ्या बाळासाठी हे करीन ते करीन, फक्त मी बोलतोय, पण मी साधं खेळणं सुद्धा त्याच्यासाठी आणू शकत नाहीये ग. या सगळ्या लोडमुळे मला एवढं वाकल्यासारखं झालंय ग की माझ्या नाकी नऊ येत आहे हे सगळं सॉल्व करता करता. लगेच अस्मिता म्हणते, अरे सचिन, कॅनडामधलं तुझं बँक अकाउंट अनफ्रीज झालं की सगळं संपेल ना? सचिन म्हणतो, हो ना, पण ते अकाउंट 2-3 महिन्यात होणार होतं ग फ्री, पण कुठे फ्री झालंय? हे सगळं वाढत चाललंय ग अस्मी. आता परिस्थिती खूप वाईट झाली आहे. लोन फेडेपर्यंत मी माझ्या आई वडिलांना पण नाही भेटू शकत नाहीये ग. अस्मिता म्हणते, अरे तुझ्या आई वडिलांचा काय संबंध आहे या सगळ्यात? अरे मी तर खरं तुला म्हणणारच होते की त्यांना इथे घेऊन ये ना, ते बाळाला भेटले पण नाहीयेत अजून. सचिन म्हणतो, अस्मिता मी माझ्या घरी नाही जाऊ शकत ग, कारण मी ज्या लोकांकडनं लोन घेतलंय ना, त्या लोकांनी त्यांची माणसं पाळतीवर ठेवली आहे घरावर माझ्या. अगं मी तिथे जाईल तर ते लोक मला पकडतील ग, म्हणूनच मी आई बाबांना सांगितले की तुम्ही घराबाहेर पडू नका. मी किती वाईट बाप आहे, किती वाईट नवरा आहे आणि किती वाईट मुलगा आहे ग अस्मी. आता तो स्वतःच्या तोंडात मारून घ्यायला लागतो. मला लाज वाटते मला. अस्मिता म्हणते, अरे अरे काय करतोय अस्मिता, तुला नाही कळणार ग एका बापाचं दुःख काय येते. मी माझ्या बाळाला खेळणी पण नाही घेऊ शकत आहे ग अस्मिता. अस्मिता म्हणते, अरे पण मी तुला माझं क्रेडिट कार्ड दिलं ना, अरे त्यावरनं तुला हवा तेवढा खर्च कर. हे मात्र अस्मिता जरा अति करते बरं का प्रेक्षकांनो. ठीक आहे, नवऱ्यावर तिने विश्वास ठेवला वगैरे ही गोष्ट वेगळी आहे, त्यात ती फसणारच आहे, पण तरी सुद्धा क्रेडिट कार्ड देणं आणि त्याला वाटेल ते खर्च करायला लावणं, दिस इज टू मच. सचिन म्हणत असतो, अगं अस्मिता तू माझा मूर्खपणा ठरला. अगं त्या साक्षी शिखरेने तुझं दिलेलं क्रेडिट कार्ड फेकून दिलं ग. अस्मिता म्हणते, काय? सचिन म्हणतो, हो ना, खरं तर हे तुला सांगण्यासाठी मला ऑकवर्ड वाटत होतं ग आता. अगं अस्मिता मला कळत नाहीये मी तुला हे सगळं कसं सांगू. सचिन रडण्याची ऍक्टिंग करतोय बरं का. आता पुढचा त्यांनी यांचा सीन कंटिन्यू घेतलाय. मध्येच अर्जुन सायलीचा सीन दाखवलाय त्यांनी. अर्जुनला अजूनही टेन्शन आलंय. याला अजूनही असं वाटतंय की सायलीला खरं कळलं तर ती नातं संपवणार आहे. सायली अर्जुनला म्हणत असते, म्हणजे रात्रीची झोपायची तयारी चालू आहे यांची. अर्जुन टेन्शनमध्ये बसलेला असतो. सायली त्याला म्हणते,
अस्मिताताईंचं जास्तीच टेन्शन घेतलंय ना. अहो तुमचं ना खूपच डोकं जड झालंय, थांबा जरा 1 मिनिट. असं म्हणून सायली आता तेलाची बाटली घेऊन येते आणि अर्जुनला म्हणते बसा बरं, बसा ना इथे खाली. सायली आता अर्जुनच्या डोक्याला थोडी हेड मसाज करते आणि ती मसाज करता करता त्याच्याशी बोलत असते. सायली म्हणते कळतंय मला, आपल्या बहिणीला नेहमी असं चिडवणारा, म्हणजे सतत बहिणीची मस्करी करणारा, पण आपल्या बहिणीच्या आयुष्यात इतकं काहीतरी घडल्यानंतर भाऊ एवढा हळवा होऊ शकतो हे मी पहिल्यांदा बघते. अर्जुन म्हणतो अस्मिताई मूर्खासारखं वागतीये, खरंच मला कळत नाहीये तिला कसं समजवू. सचिन नाटक करतोय हे सगळ्यांना कळतंय, पण अस्मिताईला का दिसत नाहीये. सायली म्हणते अहो आपल्या नवऱ्याचा बाहेर ख्यालीपणा स्वीकारणं हे कुठल्याही बाईला अवघड असतं, पण सचिन भाऊजीचा खरा चेहरा नक्की येईल अस्मिताताईंसमोर, आपण त्यांना थोडा वेळ देऊयात. अर्जुन काही सेकंद विचार करतो आणि सायलीला म्हणतो बायको बस, ये बरं आता माझ्या जवळ बस. थँक्यू, बस ना तू इथे माझ्या जवळ. सायलीला अर्जुन जवळ बसवतो आणि म्हणतो खरंच मला तुझ्या या हेड मसाजची गरजच होती. त्यावर सायली म्हणते अर्जुनला तुम्हाला या हेड मसाजची गरजच होती, मला माहिती आहे, आणि दिवसभरची चिडचिड करत होतात ना, त्या चिडचिड करण्याचं कारणही कळलं मला. अर्जुन आता एकदम टेन्शनमध्ये येतो आणि म्हणतो काय, तुला कारण कळालं. सायली म्हणते हो म्हणजे काय, तुमच्या झोपेचं चक्र बिघडलंय, काल उशिरा झोपलात, आज उशिरा उठलात, काल किती अवघडून झोपला होतात. अहो माणसाची झोप नाही झाली ना की अशी चिडचिड होते. अर्जुनचा आता जीव भांड्यात पडतो म्हणजे त्याला सतत भीती वाटते ना की सायलीला कळणार तर नाही त्याने लपवलंय साक्षीचं सत्य तिच्यापासून. अर्जुन आता हसून म्हणतो हो बायको तुझं करेक्ट आहे, माझं सगळं ते बिघडलंय. सायली मग अर्जुनला विचारते काय हो त्या वंदना जाधव बद्दल आज काही कळलं का तुम्हाला. अर्जुन म्हणतो अगो हो आम्ही गेलो होतो, ती वंदना जाधव जिथे काम करत होती ना त्या ऑफिसमध्ये गेलो होतो आम्ही, तिथून आम्हाला काही तिचा नवीन ॲड्रेस मिळालेला नाहीये, पण त्यांनी सांगितलंय की ते कळवणार आहेत त्यांना काही माहिती मिळाली तर. सायली म्हणते म्हणजे आज तुमच्या हाती काही लागलं नाही तर दिवसभर, पण माझ्या हाती एक मोठी गोष्ट लागली आहे. अर्जुन म्हणतो काय, काय झालं, काय लागलंय तुझ्या हातात. सायली म्हणते थांबा जरा 1 मिनिट. सायलीने आता अर्जुनला त्या प्रियाच्या आय कार्ड बद्दल सगळं डिटेल्स सांगितलंय. सायली आता ते आय कार्ड दाखवते आणि फोनमध्ये ते आय कार्ड दाखवून म्हणते हे बघा प्रियाचं हे ओळखपत्र. अर्जुन म्हणतो हे तर ते फॅशन डिझायनिंगचं ओळखपत्र आहे. नाही म्हणजे प्रियाला शिकवणारे ते प्रोफेसर स्वतःच फॅशन डिझायनिंग विसरले नसतील तर मिळवलं. सायली हसते आणि म्हणते नाही हो, तिकडच्या शिक्षकांना धोका नाहीये, मुळात ती ना प्रिया या कॉलेजातच गेलेली नाहीये. अर्जुन म्हणतो काय. सायली म्हणते हो मी या कॉलेजमध्ये आज फोन केला होता आणि जे ती त्या प्रोफेसरशी मगाशी बोलली ना, प्रिन्सिपल और वॉट एव्हर प्रोफेसर जे कोणी ते होते, त्यांच्याशी जे बोलली सायली ते सगळं तिने डिटेलमध्ये अर्जुनला सांगितलंय. अर्जुनला ही माहिती खूप धक्कादायक वाटते. अर्जुन म्हणतो बाप रे, ही प्रिया सिनियरशी सुद्धा खोटं बोलली. सायली म्हणते हो ना, खोटं तर बोललीस, पण त्या खोट्याच्या नावाने सतत पैसे उकळत राहिली ती आपल्या रविराज काकांकडनं. अर्जुन म्हणतो हो ना, तिने सिनियरकडनं हजारो रुपये घेतले असणार या कॉलेजच्या नावाखाली. अरे ही पोरगी जन्माला आल्यापासून कधी खरं बोलली असेल की नाही. सायली म्हणते जन्मदात्या आई बापाला ती आई बाप मानत नाही अशी पोरगी कोणाची काय होणार आहे. अर्जुन म्हणतो बायको तुला खूप मोठा ब्रेक थ्रू मिळालेला आहे, या कॉलेजकडनं जे लेटर तू मागवलं ते आलंय का. सायली म्हणते अजूनही पाठवलं त्यांनी, पण खात्री आहे माझी ते नक्की पाठवतील बघा. आता पुन्हा अस्मिता आणि सचिनचा सीन घेतला. अस्मिता आता ते क्रेडिट कार्ड साक्षीने तोडलं हे तिला कळल्यावर सुद्धा तिचं डेबिट कार्ड सचिनला देते आणि म्हणते हे घे सचिन, आता माझं डेबिट कार्ड घे आणि मी डॅडला सांगेल त्यात आणखीन पैसे घालायला, खड्ड्यात जाऊ दे ते क्रेडिट कार्ड, हे डेबिट कार्ड घे आणि वापर, तुला सेव्हिंग अकाउंटमधनं जेवढे पैसे हवे तेवढे वापर. आणि हे बघ सचिन, तू टेन्शन घेऊ नकोस आणि उगाच स्वतःला नको रे दोष देऊ, घे. लगेच सचिन नाटक करतो आणि म्हणतो नाही अस्मी, नाही अजिबात नको ग, अगं मी आधीच तुझं क्रेडिट कार्ड वाया घालवलंय, आता डेबिट कार्ड घेऊन मी काय करू, नको नको. अस्मिता म्हणते राहू दे रे तुझ्याकडे, घे, ATM मधनं तुला कॅश पण काढता येईल ना, घे ठेव तुझ्याकडे. अस्मिताने जबरदस्ती त्याच्या हातात ते दिलंय. आता लगेच सचिन तिला जवळ घेतो आणि म्हणतो आय लव्ह यू ग अस्मी, आय लव्ह यू सो मच. आता तिला जवळ घेऊन मनात विचार कर, ही अस्मिता मूर्ख आहे म्हणून जमलं माझं, बिंदास हिने हिचं क्रेडिट कार्ड माझ्या हातात दिलंय, पण ती साक्षी शिखरे 10 लाख देते म्हणते आणि 5 लाख अडकवून ठेवते. नाही, मला साक्षीसारख्या हुशार मुलीची नाही, अस्मितासारख्या मूर्ख बाईची गरज आहे मला.
असं म्हणून तो अस्मिताला कुरवाळत असतो. दिस इज टू मच. प्रेक्षकांनो, काय भयंकर माणसं असतात तो जगात. असो, आजचा एपिसोड रिव्ह्यू खूप मोठा आहे. प्लीज लाईक करायला विसरू नका. मस्त दाखवलाय पण आज त्यांनी, अतिशय सेन्सिबल दाखवत आहेत ते सिरियल सध्या. मला तर फार आवडतोय हा ट्रॅक. अर्जुनला आता फोन आलाय, त्या वंदना जाधवचा नवीन नंबर अर्जुनला मिळालाय. आता सायलीला म्हणजे अर्जुन म्हणतो, हां बोला. हो हो ठीक आहे ठीक आहे. हो हो मी अर्जुन सुभेदारच बोलतोय. अच्छा अच्छा, हो द्या ना, पाठवा ना. अर्जुन आता फोन ठेवून देतो आणि सायलीला सांगतो, अगं सायली फॅन्टॅस्टिक, अगं आपल्याला नंबर मिळालाय त्या वंदनाचा, वंदना जाधवचा. सायली ते मला लगेच नंबर पाठवतायत वंदनाचा. आता लगेच अर्जुनला नंबर पण आलाय. सायली म्हणते, अरे वा, आता आपल्याला त्यांच्याशी थेट बोलता येईल. अर्जुन म्हणतो, हे बघ आला बघ त्यांचा नंबर. सायली, एका पुरुषाशी बोलायला ती बाई जरा बिचकेल बघ, थेट बाईशी ती बाई बोलेल ना. तू एक काम कर, तूच बोल तिच्याशी आणि फोन स्पीकरवर ठेव. सायली आता फोन लावते बरं का त्या वंदनाला आणि ती वंदना सायलीशी बोलते सुद्धा. सायली म्हणते, हॅलो वंदना जाधव बोलतायत का? तिकडनं त्या ताई म्हणतात, हो मी वंदना जाधवच बोलते. सायली म्हणते, मी सायली सुभेदार बोलते, मला तुमच्याशी बबली लोखंडे बद्दल बोलायचंय. तिकडनं त्या वंदना म्हणतात, बबली लोखंडे? सायली म्हणते, हो तुम्ही तिला गेली 22-23 वर्ष ओळखताय हो ना? ती वंदना म्हणते, तुम्हाला कसं काय माहिती माझा आणि तिचा काय संबंध आहे? सायली म्हणते, आम्हाला असं कळलंय की या बबलीमुळे तुमच्या मुलाचं खूप मोठं नुकसान झालं. सायली म्हणते, आम्हाला असं कळलंय की ह्याच बबलीमुळे तुमच्या मुलाचं खूप मोठं नुकसान झालंय. तुमचा मुलगा लहान असताना या बबलीने तुमच्या मुलाला मारलं होतं आणि त्याच्या पायाची हालचाल बंद झाली, हे खरं आहे का? तिकडनं त्या वंदना म्हणतात, हो 100% खरं आहे. अहो लहान मुलं निष्पाप आहेत असं म्हणतात, पण ही बबली कुठल्या नक्षत्रावर जन्माला आली आहे देव जाणे. तिने तेव्हा जे काही केलं त्याची शिक्षा तर तिला मिळाली नाहीये, पण मी आणि माझा मुलगा सोहम अजूनही ती शिक्षा भोगतोय. सायली म्हणते, हो ती माहिती कळाली आहे मला, म्हणूनच मी तुम्हाला कॉल लावलाय. तिच्या खोटेपणाने आणि स्वार्थीपणाने आमच्या घराचंही खूप मोठं नुकसान झालंय. आम्हाला तिने खूप मोठ्या अडचणीत आणलंय आणि म्हणूनच आम्ही तिच्याबद्दल आणखीन माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करतोय. तिकडनं त्या वंदना म्हणतात, आम्ही म्हणजे कोण? सायली म्हणते, आम्ही म्हणजे मी आणि माझे पती ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार. वंदना तिकडनं म्हणतात, ठीक आहे, तुम्ही मला भेटा लवकरात लवकर. मी बबलीबद्दल मला जी काही माहिती आहे ती माहिती मी तुम्हाला आनंदाने सांगेल. सायली म्हणते, चालेल, कुठे भेटूयात? ती बाई म्हणते, तुम्ही कुठे राहता? सायली म्हणते, आम्ही पनवेलला राहतो, तुम्हाला इकडे यायला जमेल का? मग ती बाई म्हणते, मी सध्या कर्जतला राहते, पण तुमच्याशी बोलण्यासाठी मी पनवेलमध्येच काय, अहो चंद्रावर पण यायला तयार आहे मी. सायली म्हणते, ठीक आहे, मी पनवेलमधल्या एका कॅफेचा पत्ता मी तुम्हाला पाठवते, उद्याच आपण भेटूयात. आणि वंदनाताई खूप आभारी आहे, मी ठेवते हा फोन. तिकडनं ती वंदना म्हणते, हो उद्या नक्की या. आता सायलीने फोन ठेवून दिलाय. अर्जुन आणि सायली खूप खुश झाले आहेत, त्यांना खूप मोठा ब्रेक थ्रू मिळालाय. अर्जुन म्हणतो, ग्रेट सायली, आता वंदना जाधवकडनं प्रियाबद्दल सगळंच कळणार आपल्याला. त्या तयार पण झाल्यात ग आपल्याला सगळं सांगायला. बघ ना त्यांच्या मनात किती राग आहे प्रियाबद्दल. सायली म्हणते, त्यांच्या मनातला राग स्पष्ट कळतोय, पण आपण आता प्रिया तन्वी नाहीये हे सिद्ध करण्याच्या एक पाऊल पुढे गेलोय. सायली आता असं म्हटल्या क्षणी तिला मोबाईलवर एक मेसेज आलाय. अर्जुन म्हणतो, काय ग कसला मेसेज आलाय? सायली म्हणते, बघा चांगल्या गोष्टी घडायला लागल्या ना की सगळ्या अशा एकत्र येतात. बघा मी त्या कॉलेजमधल्या माणसाला फोन केला होता ना, त्याने मला मेसेज केला, अहो पत्रच पाठवलंय. त्या पत्रात स्पष्ट लिहिलंय की तन्वी किल्लेदार नावाची कोणतीही व्यक्ती त्यांच्या कॉलेजला कधीच गेलेली नाहीये म्हणून. अर्जुन म्हणतो, बघू दे. अरे वा, हे तर त्यांनी त्यांच्या कॉलेजच्या लेटर हेडवर पाठवलंय, म्हणजे त्यांच्या इन्स्टिट्यूटच्या लेटर हेडवर पाठवलंय. ग्रेट. हे आपल्याला आता कोर्टात पण वापरता येईल. सायलीची गाडी आता पुन्हा पुन्हा त्याच ट्रॅकवर येताना दाखवली आहे बरं का. सायली म्हणते, मला ना असं वाटतंय की प्रियाला आत्ताच्या आत्ता थोबाडीत मारावं आणि घराच्या बाहेर हकलून द्यावं. मला अशी खोटारडी माणसं अजिबात आवडत नाही. मला असं वाटतं ना, हो खोटारडे माणसं एक खोटं लपवण्यासाठी 100 खोटं बोलत राहतात आणि मग हा खोटेपणा गुन्ह्यात बदलतो. काहीच वेळ लागत नाही असं सगळं व्हायला. अशा माणसांना कधीच माफ करायचं नसतं. अर्जुन म्हणतो, प्रिया जे काही करते ना सायली, ते चुकीचंच करते. प्रियासारखा खोटेपणा आयुष्यात कधी कोणी करायचंच नसतो ग. पण एखादी व्यक्ती जर नेहमी खरंच बोलत असेल, पण कधीतरी काही कारणांमुळे काही खोटं बोलावं लागतं ना माणसांना. सायली म्हणते, तुमच्या आशिलांसाठी काढताना तशा पळवाटा इथे नका हं काढू. मला अजिबात पटत नाही हे सगळं. खरं वागणाऱ्या माणसाला कधी खोटेपणाचा आधार घ्यायची गरज पडत नाही.
अहो, खोटेपणा आहे तो आहेच ना. अशा खोटेपणा करणाऱ्या माणसांना माझा तिरस्कार सहन करावाच लागणार आहे. मी हे सगळं सहन करूच शकत नाही. जाऊ द्या, असो. कोळसा जितका उघडावा तितका तो काळाच. तुम्ही झोपा बरं अहो. पुन्हा तुमचं सर्कल चेंज होईल, तुम्हाला त्रास होईल. सायली आता अर्जुनला म्हणते, अहो झोपताय ना? अर्जुनला इतकं टेन्शन आलंय बिचाऱ्याला. आता काय करावं, त्याला काही उमजेना समजेना. आता हिला खरं सांगावं तर कसं सांगावं? सायली म्हणते, झोपा ना अहो, आता मी रोज रोज नाही मालिश करणार, झोपा. अर्जुन आता पुन्हा तिला एक्सप्लेन करायला जातो. ऐक ना सायली, अगं समज एक्झाम्पल म्हणजे तुझ्या एखाद्या जवळच्या व्यक्तीने तुला काहीतरी म्हणजे बघ आई, माझी आई समज उदाहरणार्थ, आईने तुझ्यापासून काही लपवलं तर तू मम्मासोबत नातं तोडशील का? सायली म्हणते, हे बघा तुम्ही ना मुळात या सगळ्या गोष्टींना उदाहरण देण्यासाठी आईचं किंवा आपल्या घरातल्या कोणाचंही नाव घेऊ नका. प्रिया सोडली तर आपल्या घरात कोणीही खोटं नाहीये आणि मुळात खोटारडा माणूस कोणाचाच होऊ शकत नाही. खोटारड्या माणसाची सगळी नाती बेगडी असतात असं काहीतरी म्हणते आणि झोपून जाते. आणि इथेच आजचा एपिसोड संपवला. अर्जुनला पुन्हा टेन्शन आलंय. पण पुढच्या भागात ते वंदनाला भेटलेत आणि वंदनाने यांना मोठी माहिती दिली आहे. वंदना सांगते की त्या पोरीने खूप नुकसान केलंय माझ्या आयुष्याचं. अहो, माझ्या मुलाला खूप मोठी दुखापत झाली. माझा मुलगा आयुष्यात उभं राहू शकणार नाही. या वंदनाबाईने त्यांच्या मुलाचे आणि बबलीचे लहानपणी कसे भांडणं झाले ते सगळं सांगितलं आणि ते आपल्याला थोडंसं इथे दाखवलं पण आहे. पास त्यांनी प्रिया आणि सोहम म्हणजे त्यांच्या मुलाचे भांडणं झाले तेव्हा प्रियाच्या पाठीवर भाजल्याचा डाग आहे. म्हणजे तेव्हा त्यांच्या मुलाने पण पलटवार केला होता प्रियावर. अर्जुन म्हणतो, मग बबलीच्या पाठीवर अजूनही तो व्रण असेल का भाजलेला? त्या वंदनाबाई म्हणतात, हो नक्कीच. मग अर्जुन म्हणतो, तुम्ही आम्हाला मदत कराल का? तिच्याबद्दल खरं सांगाल का? मग ती बाई म्हणते, मी सगळं खरं सांगायला तयार आहे त्या बबलीच्या बाबतीत. तिला तर शिक्षा होणारच. इकडे प्रिया सुद्धा अर्जुन सायलीच्या मागावर असते. तिला कळे ना की अर्जुन सायली गेले तर कुठे गेले. बाप रे, प्रेक्षकांना खूप मोठा सस्पेन्स पुढे रंगणार आहे. काय होईल मालिकेत सांगता येत नाहीये, पण बघत राहा प्रेक्षकांनो. ठरलं तर मग सगळ्यात जबरदस्त इंटरेस्टिंग दाखवत आहेत ते सध्या. आणि हो, तुम्हा सगळ्यांना श्री राम नवमीच्या खूप खूप शुभेच्छा. मंडळी, आजचा एपिसोड खरंच धमाकेदार होता. डिटेलमध्ये तुम्हाला मी दिलाय. नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या भेटूयात पुन्हा एकदा. ठरलं तर मग या मालिकेच्या नवीन आणि इंटरेस्टिंग रिव्ह्यू मध्ये. तोपर्यंत टेक केअर हा मंडळी. धन्यवाद.